नाशिकचं गोदावरी नदीपात्र कोरडं ठाक पडलंय। कुंभमेळ्याच्या कामामुळे नदीपात्र कोरडे पात्र कोरडं पडल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे। नदीपात्रात रोज संध्याकाळी महाआरती होते। 2 महिने भाविकांनी सहकार्य करावं, प्रशासनाचं आवाहन आहे। या सगळ्या संदर्भात संवाद साधला, आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे जी आहेत ती संपूर्ण नाशिक शहरामध्ये सुरू आहे। आपण जर बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील ही कामे सुरू आहे। मात्र यामुळे गोदावरीचं नदीपात्र जे आहे, रामकुंड जे आहे ते कोरडे ठाक पडलेलं आहे। खरं तर यावेळेस अधिक महिना आलेला आहे। अधिक मास हा हिंदू धर्मातील पवित्र असा मास समजला जातो। या निमित्ताने अनेक महिला ज्या आहेत त्या गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी येतात। मात्र ही नदीच कोरडी पडल्याने महिलांमध्ये देखील नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। सोबत पुरोहित संघाचे पदाधिकारी आहे। दादा, काय सांगणार? खरं तर ही कामे सुरू आहे, गोदावरी नदी कोरडी ठाक पडलेली बरोबर आहे। अधिक महिना आहे, अधिक पुरुषोत्तम मास सर्वांना या स्नानासाठी आणि दानासाठी खूप महत्त्वाचा हा असा महिना आहे। 3 वर्षातून हा एकदा पर्वकाळ येतो। पण या ठिकाणी कुंभमेळा तोंडावर आलेला असताना या ठिकाणी रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड याचं डागडुजीकरण प्रशासनाने करण्याचं हे केलं आहे। तर त्यांनी पुरोहित संघाला विनंती केली की आपण सहकार्य करावं। 100% भाविकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यांचा रोष आहे, सर्व आहे। पण प्रशासनाने विनंती केली की 2 महिने म्हणजे 16 जुलैपर्यंत फक्त हा त्रास आपल्याला सहन करायचा आहे। 16 जुलैनंतर पूर्ववत स्थिती आणि रामकुंडावरती, त्रिवेणी संगमावरती पुन्हा एकदा सर्व विधी सुरू होतील। रामकुंड परिसरामध्ये डागडुजीकरण आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।